हॅलो, नमस्कार. वेलकम टू सिद्धूज किचन. आज आपण ओल्या नारळाचे लाडू करणार आहे. तर इथं मी हा ओला नारळ खिसून घेतलेला आहे बारीक खिसणीवर. त्याच्यानंतर इथं मिल्क पावडर घेतली. त्यानंतर आवडीनुसार साखर आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स आणि वेलची आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे. अगदी थोडंसं लागणार आहे, जास्त नाही लागणार आहे. आणि डेसिकेटेड कोकोनट, जे ह्याचा नारळाचा जो हे असतो, काय म्हणतात त्याला, डेसिकेटेड कोकोनट हे माहिती आहे मला. मराठीत लक्षात येईना शब्द. तर ते आपल्याला घोळवण्यासाठी लागणार आहे आणि नसला तरी चालेल. आता आपण कृतीला सुरुवात करूया. आधी हे खोबरं आपण थोड्याशा तुपावर परतवून घेऊया. आता इथं कढईत आपण तूप टाकूया. थोडंसं लागणार आहे तूप, काही जास्त टाकायची गरज नाही. नारळाचा खीस टाकलाय. नारळी पौर्णिमा येते, रक्षाबंधन, त्यानिमित्तानं हा पदार्थ. आता हे नारळाचं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्येच आपण लगेच साखर पण टाकूया आणि याला व्यवस्थित असं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आपल्या आवडीनुसार, जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स. हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ही जी आपण मिल्क पावडर घेतली ती टाकायची. अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली. आता हे व्यवस्थित हे मिश्रण आपलं एकजीव झाल्यानंतर मग ते तयार होईल लाडू वळायला. हे बघा, हे मिश्रण आपलं अगदी आता असं सुकं सुकं झालेलं आहे. म्हणजे आपला हा ओला नारळ, त्याचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे वेलची पावडर टाकूया. आता इथं मी साखर कमी वापरली. आम्ही जास्त गोड खात नाही, त्यामुळं मी साखर कमी वापरली. त्याला आता 2 वाट्या हा चव आहे नारळाचा, तर 1 वाटी तरी कमीत कमी साखरेला लागेल. पण आम्ही कमी खात असल्यामुळे मी अर्धी वाटीच फक्त साखर टाकली. आता हे मिश्रण आपलं, तर मगाशी मी सांगायला विसरले, थोडीशी आपल्याला दुधावरची साय टाकायची. थोडीशी दुधावरची साय. त्याला परत मिक्स करून घेऊया. तर हे लाडू करतो नारळाचा काही एखादा पदार्थ म्हणून. तर आता हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे.
आता 1-2 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. हे बघा, हे प्रमाण अगदी हे व्यवस्थित हे झालेलं आहे. आता आपल्याला काय गोळा करून घ्यायचा नाही आहे. लाडूसाठी हे व्यवस्थित तयार आहे. आता ह्याचे लाडू वळून घेऊया. आपल्याला जर वड्या करायच्या असतील तर अजून थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आणि पूर्ण त्याचा गोळा झाल्यानंतर मग वड्या थापून घ्यायच्या. पण आपण आता इथं लाडू करणार आहे. आता आपण लाडू वळून घेऊया. तर जसे तुम्हाला आवडत असतील छोटे मोठे. हे लाडू करायला फार सोपे आहेत. हे बघा, आपण नेहमीचे लाडू जसे करतो तसेच करायचे. आता हे डेसिकेटेड कोकोनट, तर त्याच्यामध्ये हे आपण घोळवून घेऊया. एकदा करून बघा तुम्ही, खूप छान लागतात आणि सोपी रेसिपी आहे. बिघडायचं काहीच काम नाही, काय पाक करायचा नाही किंवा काही नाही. आपण जे वड्यांसाठी मिश्रण करतो तेच आहे, फक्त ह्याचे मी लाडू करायला घेतले. हे करून घेते मी. हे लाडू आपले तयार आहेत. खोबऱ्याचे लाडू, ओल्या खोबऱ्याचे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.